स्टेट बँक ऑफ इंडियाच्या जळगाव जिल्ह्यातील 57 शाखांमधील ग्राहकांच्या होणाऱ्या छळाबाबत आणि आरबीआयच्या फेअर प्रॅक्टिसेस कोडच्या अंमलबजावणीबाबत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिल्हाध्यक्ष ॲडव्होकेट जमील देशपांडे यांची तक्रार. जळगाव जिल्ह्यातील स्टेट बँक ऑफ इंडियाच्या कार्यपद्धतीमुळे उद्भवलेल्या गंभीर समस्येकडे आपले लक्ष वेधू इच्छितो. जळगाव जिल्ह्यातील 15 तालुक्यांमधील 57 शाखांमधून येणारी सर्व कर्ज प्रकरणे, रिटेल किंवा एमएसएमई लोन्स मंजुरीसाठी भुसावळ येथील एएमसीसी केंद्रात पाठवली जातात. या प्रक्रियेत रिझर्व्ह बँकेच्या ग्राहक सेवा नियमांचे उघडपणे उल्लंघन होत असून ग्राहकांना खालील त्रासाला सामोरे जावे लागत आहे. सेवा देण्यास विलंब, डेफिशियन्सी इन सर्व्हिस. आरबीआयच्या नियमांनुसार कर्ज प्रक्रियेसाठी निश्चित कालमर्यादा असणे आवश्यक आहे. मात्र सर्व भार एकाच केंद्रावर असल्याने एका कर्जासाठी 2 ते 3 महिने लागतात, जे कस्टमर सर्व्हिस पॉलिसीच्या विरुद्ध आहे. अनावश्यक प्रवास आणि आर्थिक दंड. केवळ स्वाक्षरी किंवा एक्झिक्युशनसाठी 57 शाखांच्या ग्राहकांना जिल्ह्याच्या एका टोकाकडून भुसावळला बोलावले जाते. आरबीआयचे धोरण डोरस्टेप बँकिंग आणि कस्टमर कन्व्हिनियन्सवर भर देते, परंतु येथे बँक स्वतःच्या सोयीसाठी ग्राहकांना शेकडो किलोमीटर प्रवास करायला लावत आहे. पारदर्शकतेचा अभाव. जळगाव हे जिल्ह्याचे मुख्यालय असूनही तेथील ग्राहकांना माहिती मिळवण्यासाठी भुसावळवर अवलंबून राहावे लागते, ज्यामुळे संवादात अडथळे निर्माण होतात. आमची मागणी: 1. जिल्ह्यातील 57 शाखांच्या कर्ज प्रकरणांचे विकेंद्रीकरण करून जळगाव, पाचोरा, अमळनेर शहरात स्वतंत्र केंद्र सुरू करण्यात यावे. 2. स्वाक्षरी आणि दस्तऐवजीकरणाची प्रक्रिया संबंधित स्थानिक शाखेतच पूर्ण करण्याची मुभा ग्राहकांना द्यावी. 3. विनाकारण विलंब लावणाऱ्या संबंधित विभागाची चौकशी करून ग्राहकांना दिलासा द्यावा. या निवेदनाची दखल घेऊन आपण स्टेट बँक ऑफ इंडियाच्या वरिष्ठ व्यवस्थापनाला त्वरित निर्देश द्यावेत ही विनंती. अन्यथा महाराष्ट्र नवनिर्माण सेना ग्राहकांच्या हक्कासाठी लोकशाही मार्गाने तीव्र संघर्ष करेल. ॲडव्होकेट जमील देशपांडे, जिल्हाध्यक्ष, महाराष्ट्र नवनिर्माण सेना, जळगाव.